माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं। लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले। मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते। राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले। उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967 ते 69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवलं। 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग 7 निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले। इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 1991 ते 1996 या काळात ते देशाचे 10वे लोकसभा अध्यक्ष होते। लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय, इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली। देश विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलंय।